मुंबईच्या खासदार वर्षाताई गायकवाड यांच्या कालिनामध्ये कार्यालय सुरू झालेलं आहे। महिला दिनी आपण पाहतो या ठिकाणी कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आले। बरेचसे कार्यकर्ते जे या ठिकाणी पोहोचलेत। राहुल गांधी यांची फ्रेम सुद्धा या ठिकाणी वर्षाताई गायकवाड यांना देण्यात आलेली आहे आणि थेट वर्षाताईंकडेच जाणार आहोत, ताईंशी बातचीत करणार आहोत। ताई, कार्यकर्त्यांमध्ये इतका उत्साह, इतकं प्रेम आणि आज जागतिक महिला दिन, काय म्हणाल? मी सगळ्या लोकांना जे आहे ते महाराष्ट्रातल्या जनतेला, देशभरातल्या जनतेला आणि जागतिक लेवलला सर्व माझ्या महिला भगिनींना आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने खूप साऱ्या शुभेच्छा देते। खरं तर महिलांना सक्षम केलं गेलं पाहिजे, महिलांचा सन्मान ठेवला गेला पाहिजे, महिलांना सुरक्षा दिली पाहिजे आणि त्याचबरोबर आर्थिक सक्षमतेवरती काम केलं पाहिजे ही अपेक्षा। आणि आज जागतिक महिला दिनाच्या निमित्त आहे आणि त्याचं औचित्य साधून आज खासदारच्या मतदारसंघामधल्या माझ्या ऑफिसचं आज आपण उद्घाटन करत आहोत आणि मला खूप आनंद आहे की या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आपण बघताय की मगाचपासून गर्दी आली आहे, कार्यकर्ते आलेले आहेत आणि मला असं वाटतं की सक्षम करण्याचं, कारण लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये महिला आरक्षण नाही तरीसुद्धा लोकांनी मला निवडून दिलं, लोकांनी मला भरभरून आशीर्वाद दिला आणि उत्तर मध्य मुंबई जिल्ह्यातल्या सर्व जनतेचे मी आभार मानते, महाराष्ट्रातल्या जनतेचे मी आभार मानते, कारण त्यांच्यामुळे वर्षा गायकवाड। त्यामुळे आज सगळ्या समस्त महिलांचा सन्मान ठेवून आज आम्ही या ठिकाणी या ऑफिसचं उद्घाटन केलेलं आहे आणि मला आनंद आहे की येणाऱ्या काळामध्ये सगळ्यांना सक्षम करण्याचं काम करू आणि महिलांना सुद्धा त्या ठिकाणी मदत करण्याचं काम अपेक्षित आहे। महिला सुरक्षित आहे असं तुम्हाला वाटतं? कारण पुण्याची जी घटना समोर आली, अश्लील कृत्य दिवसाढवळ, मी आजच सकाळी म्हणजे दुर्दैव आहे की आज सकाळी मी जेव्हा ती गोष्ट ऐकली आणि बघितली तर मला शॉक वाटला, कारण आज जागतिक महिला दिवस आहे, आज महिलांच्या सन्मानाचा दिवस आहे आणि आजच्या दिवशी अशी घटना घडणं आणि तो व्हिडिओ समोर येणं ही दुर्दैवाची खरं तर गोष्ट आहे। ज्या पुण्याला आपण सांस्कृतिक माहेरघर समजतो, ज्या पुण्याला आपण शिक्षणाचं माहेरघर समजतो आणि संस्काराचं माहेरघर समजतो, त्या पुण्यामध्ये ही घटना व्हावी म्हणजे स्वारगेट नंतर आता ही झालेली घटना म्हणजे तिसरी घटना आहे पुण्यामध्ये आणि दुर्दैवाने रस्त्यामध्ये त्या मुलीला कोयत्याने मारलेलं आहे म्हणजे दुसऱ्या एका घटनेमध्ये। तर हे जे सातत्याने प्रमाण वाढत चाललेलं आहे महिला अत्याचारावर, त्याच्यावरती येणाऱ्या काळामध्ये कारवाई व्हावी हीच या ठिकाणी अपेक्षा करते। महाराष्ट्र देशामध्ये 1 नंबरला महिला अत्याचारामध्ये गेलेलं आहे, हे दुर्भाग्यपूर्ण आहे। 3-3.5 वर्ष झालं तो शक्ती कायदा आम्ही एकमताने विधानसभेत बनवला, तो कायदा अजून धूळ खात पडलेला आहे। महामहिम राष्ट्रपती या आमच्या महिला आहेत, त्यांच्याकडून माझी अपेक्षा आहे की महिलांना न्याय द्यायचा असेल तर शक्ती कायदा हा त्वरित मंजूर करावा, त्याची अंमलबजावणी करावी आणि पोलिसांना स्वातंत्र्य द्यावं। राहुल गांधी यांची सद्भावना यात्रा सुद्धा सुरू होते, काय करतायत? काँग्रेस झोपलेल्या उशिराने जाग येते असं म्हणतायत। नाही, मला वाटतं संजय शिरसाट आणि स्वतःच्या पक्षाची काळजी घ्यावी। त्यांचा पक्ष आता लुप्त होईल का किंवा त्यांच्या पक्षाला आता दुकानाला टाळे लागेल का, हे दिवस आता सध्या चाललेत। आपल्याला सुद्धा माहिती आहे की काय चर्चा चालू आहेत, त्यामुळे मला अपेक्षा आहे की संजय शिरसाट काही जरी म्हणत असले तरी आदरणीय नेते राहुल गांधी लोकांमध्ये जातात, ते जननायक आहेत, लोकांना भेटतात। काल सुद्धा ते परवा धारावीला मुंबईमध्ये आले होते आणि त्यांनी त्या ठिकाणी लोकांशी संवाद साधला, घरामध्ये जाऊन लोकांच्या बघितलं, लोकांशी बोलले की तुमचं म्हणणं काय, खरं तर विकास म्हणजे काय असतो, लोकांचं जनमत म्हणजे काय असतं, हे खरंच तुम्हाला बघायचं असेल, ऐकायचं असेल तर राहुल गांधींच्याबरोबर राहा। लोकांच्या जनमताचा आम्ही आदर करतो, लोकांना कशा तरीचा भविष्याची त्यांची विकास पाहिजे किंवा कशा तरी त्यांची प्रगती पाहिजे हे लोकांनी सांगणं आणि लोकांचं ऐकून शेवटी जननेता निर्माण होणं ही काळाची आणि आजची मला वाटतं गरज आहे। कारण ज्या तऱ्हेने राहुल गांधीजी लोकांचं ऐकतात, दुर्दैवाने देशाचे पंतप्रधान फक्त मनाची गोष्ट करतात स्वतःच्या, ते इतरांच्या मनाच्या गोष्टी ऐकतच नाहीत, लोकांना भेटतच नाही। त्यामुळे मला पूर्ण अपेक्षा आहे की राहुल गांधीजी सातत्याने लोकांमध्ये जातात। ही जी सद्भावना यात्रा आहे ती हर्षवर्धन आमचे जे आहेत सकपाळ त्यांनी सुरू केलेली आहे आणि मी त्यांना सांगू इच्छिते की त्याच्या मागचं कारण असं आहे की बीडच्या घटनेला 3 महिने लागले, त्याच्यानंतर एका मंत्र्याचा राजीनामा घ्यावा लागला। परभणीच्या घटनेमधल्या अजूनही गुन्हेगारांना शिक्षा झालेली नाही आहे आणि हे जे महाराष्ट्रात चालू आहे ते पुरोगामी प्रगत महाराष्ट्राला शोभनीय नाही आहे। धनंजय मुंडे, वाल्मिक कराड यांनी कृषी विभागात 200 कोटीचा घोटाळा केला, सुरेश दस म्हणतात ईडीकडे तक्रार करणार। आपलं जेव्हा सरकार होतं तेव्हा ईडी आणि सीबीआय इन्कम टॅक्सच्या दाढी पडायच्या, पण आता असं काही होईल असं तुम्हाला वाटतं? मला अपेक्षा आहे की त्यांनी त्या ठिकाणी जे आहे ते त्वरित कारवाई करावी। अपेक्षा तर नाही आहे, कारण विरोधी पक्षावरतीच फक्त दबाव यंत्र होतं, जोपर्यंत पक्षामधले घेचण्याचं काम चालू होतं, पण सत्ताधारी पक्षांना सुद्धा कुठेतरी कायद्याचा धाक असला पाहिजे ही अपेक्षा एक सुज्ञ नागरिक म्हणून, एक राजकारणी म्हणून मला आहे आणि म्हणून मला असं वाटतं की त्याचा, कारण फक्त खाऊंगा ना खाणे दूंगा स्वच्छ आणि पारदर्शक गोष्टी देशाचे पंतप्रधान पण करतात, मुख्यमंत्री पण करतात, पण त्या ठिकाणी दिसत नाही तसं। जे तुम्ही म्हणालात ना भ्रष्टाचार झाला त्याची चौकशी व्हावी, ईडी कारवाई व्हावी आणि ज्यांच्यावरती ईडी लागल्या त्या पक्षामध्ये जाऊन ते काही पक्षामध्ये जाऊन ते नेते जे आहेत ते उपमुख्यमंत्री झाले आणि मग त्यांचे रिपोर्ट क्लीन आले। अशी अपेक्षा नसावी। मला असं वाटतंय की दुर्दैवाने
या सगळ्या सरकारी यंत्रणेचा वापर हा फक्त विरोधकांवर केला गेला आणि मग सत्तेमध्ये आल्यानंतर त्यांचे क्लोजर रिपोर्ट गेले. आता सुद्धा जे सत्तेमध्ये त्यांच्यावरती कुठल्याही तऱ्हेची चौकशी लागत नाही, सगळ्यांना क्लीन चिट दिली जाते. यापूर्वी 3 महिन्यापूर्वी धनंजय मुंडेंच्या बाबतीत पण हेच बोललं जायचं की असं काही नाही आहे, असं काही नाही. आता हे जे फोटो आहेत किंवा जे डॉक्युमेंटेशन आहे हे जे धसांकडे होतं ते गृह विभागाकडे नव्हतं का? पोलीस यंत्रणा काय करत होती? गृहमंत्र्यांनी काय त्यामध्ये ॲक्शन घेतलं? एक स्वतंत्र गृहमंत्री द्यावा ही सुद्धा माझी राज्य सरकारला मुख्यमंत्र्यांना आव्हान आहे. कारण दुर्दैवाने आज राज्यामध्ये ज्या घटना चालल्यात त्याला जर उत्तर द्यायचं असेल तर स्वतंत्र गृहमंत्री असला पाहिजे जो याच्यावरती पूर्णपणे लक्ष देईल आणि कायदा सुव्यवस्थेचं राज्य निर्माण करेल. कमी पडतात देवेंद्र फडणवीस असं म्हणायचं. 100% त्यांचा आता पुण्यामध्ये घटना बघा ना किती दिवसांनी झालेली आहे. आणि ज्या तऱ्हेने बेताल वक्तव्य होतात आमदारांकडून, फक्त बोलून नाही, मंत्र्यांकडून फक्त बोलून नाही चालत ना, त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. कारवाई कोणाला होताना दिसते? जी कारवाई झाली ती 3 महिन्यांनी झाली. का डॉक्युमेंटेशन दसांकडे होतं बाकीच्यांकडे होतं असं तर नाही ना. त्यामुळे अपेक्षा हीच आहे की कायद्याचं राज्य राहावं आणि सरकारच्या प्रती जे आहे ना ती त्या ठिकाणी जे आहे ते काय म्हणतात त्याला विश्वासार्हता असावी. दुर्दैवाने या शासनाच्या प्रती विश्वासार्हता नाही, त्यांच्या नैतिकतेवर प्रश्न आलेला आहे. त्यामुळे मला वाटतं त्यांनी ह्याचा विचार करावा आणि येणाऱ्या काळात कारवाई करावी. बातचीत केल्याबद्दल तर मोठं विधान या ठिकाणी वर्षाताई गायकवाड यांनी केलंय. राज्याला स्वतंत्र गृहमंत्र्याची गरज आहे असं म्हणतात. कॅमेरा पर्सन हरीश नेगीसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.